साईमय सकाळ मंडळी, आजचा आपला 8वा दिवस स्वर्गसुखाच्या वारीचा। पालखी आपली आत्ताच पुढे गेलोय, वाजलेत 5:30, आपण निघलोय आणि आवाज पण माझा बसलेला आहे, त्यामुळे बघू कसा काय। ओम साईराम। थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलोय आपण। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम। रोज रोज फरार शंकर पाल्या शंकर। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम। दिवाळीचा फरार। ओम साईराम। तो कुठे आहे? बारक्या कुठे आहे? ओम साईराम, ओम साईराम। या कोण बाकी आहे? चला चणे खा, मस्त व्हा। पालख्या सुद्धा निघलाय। अकोलिये शिर्डी अवतार रेडी। तेरे हिम्मत का खजाना लुटाना पड़ेगा, तेरे हिम्मत का खजाना लुटाना पड़ेगा। हम बार बार आते शिरडी साई, तुझे एक बार हमारे घर आना ही पड़ेगा। बोलो ओम साईराम। आपल्या सोबत नाव तुमचं? सचिन। सचिन दादा आहेत। किती वर्ष झाली तुम्ही पदयात्रेत सामील आहात? माझा 19वा वर्ष आहे। 2007 पासून मी जॉईन केलेली आहे। तो निरंतर फक्त 2020 मध्ये कोरोनामुळे आपली पालखी जाऊ शकली नाही, तेव्हापासून आपण कंटिन्यू। आणि एखादा अनुभव सांगा तुम्हाला, या 19 वर्षाचा अनुभव। अनुभव असा की आपण वर्षभर आपल्या कामामध्ये बिझी असतो, आपल्याला स्वतःबद्दल विचार करायला आपल्याला वेळ भेटत नाही। हे 8 दिवस असे असतात की आपल्याला काही कामांना फक्त साईंचं नाव घेऊन आपण चालत असतो। वर्षभरात आपल्याकडून काय चुका झाल्या आहेत, काही आपल्याकडून कमतरता राहिलेली आहे, ते 8 दिवसात आपण आत्मचिंतन करतो आणि यानंतर 8 दिवसामध्ये आपण ते विचार करून बाबांकडे जाऊन पाया पडून आपल्या चुक्यांची पूर्ण माफी मागून आपण एक पूर्ण नव्या पर्वाला सुरुवात करतो। आणि एखादा तुमचा आठवणीत राहिलेला सण या 19 वर्षामध्ये? 19 वर्षामध्ये आठवणीत राहिलेला सण ह्याच वर्षी 3 दिवस भयंकर पाऊस पडला, जो 19 वर्षात कधीच नाही पडला। आणि 3 दिवस आम्ही अक्षरशः भिजत आलेलो आहोत। तर साई कृपेने आम्हाला नंतर साथ दिली आणि हा पाऊस थांबवला। ओम साईराम, ओम साईराम। आणि आता आपल्यासोबत जयूदादा आहे। तर जयूदादा, किती वर्ष झाली तुला? मी 2010 पासून चालू केलंय पदयात्रा। म्हणजे 15 वर्ष झाली तुला? 15 वर्ष चालू आहे। 1 वर्ष माझी गॅप होती। आणि दादाला अनुभव नाही विचारणार, पण दादा तुझा आनंदाचा क्षण सांग मला। माझा आनंदाचा क्षण यंदा खूप मोठा आहे, कारण की जेव्हा मी कसारा घाटात यायचो तेव्हा माझी साई सेवक, साई भक्त हे पालखी घेऊन जायचे कसारा घाटातून। तेव्हा माझ्या मनात इच्छा होती की मी एकदा जरी कसारा घाटातून पालखी घाटनदेवीपर्यंत नेईन। पण तो असा क्षण झाला की बाबांची कृपा, बाबांनी साथ दिली आणि बाबा का ढाबा तिथून कसारा घाट पूर्ण घाटनदेवीपर्यंत नॉन स्टॉप पालखी, प्रशांत म्हात्रे आणि मी जयेश पाटील, आम्ही दोघांनी पूर्ण नॉनस्टॉप न थांबता पालखी नेली। हा यंदा 3रा वर्ष माझा। 3 वर्ष झाली? 3 वर्ष झाली। म्हणजे बाबा का धाबा म्हणजे आपला नाश्ता असतो, तिथपासून ते नॉनस्टॉप दुपारचं जेवण पूर्ण घाट येतोय तो तिथपर्यंत, पूर्ण घाट नॉनस्टॉप 6-7 किलोमीटर असेल तो नॉनस्टॉप दादा घेतो ना? हो। आणि 3 वर्ष झाली। 3 वर्ष झाली मी नेतो 2 जण पालखी। म्हणजे यापुढे सोबतीला साई भक्त असतात आपले सर्व, पण आम्ही दोघं नेतो पालखी। त्याला 3 वर्ष झाली यंदा पूर्ण। तो क्षण माझ्यासाठी खूप आठवणीत राहील आणि आनंदात जातो। ओम साईराम। ओम साईराम। आपले सोबत आता निलेश पाटील म्हणजे आपले गौरवचे वडील आहेत। तर काका, किती वर्ष झाली तुम्हाला? मला 18 वर्ष झाली। 18 वर्ष? 18 वर्षामधला हा 22व्या वर्षाचा आपला पालखीचा, त्याच्यामध्ये 18 मला वर्ष पूर्ण झाली। आणि या 22व्या पालखीला 22व्या वर्षामध्ये एवढा पाऊस, काय त्या पावसामध्ये आम्हाला एवढी अडचण असून तरी आम्ही पावसाला न घाबरता आम्ही सतत 3 दिवस आम्ही आमच्या वस्तीवर जात होतो। आमची
कुठली वस्ती अशी काय आम्ही ठेवली नाही. त्या वस्तीला जातो होतो पाऊस असतो ते, आणि किती पाऊस असू दे आम्ही त्या वस्तीवर जाणारच. आमच्यासोबत साईबाबांचा आम्हाला आशीर्वाद आहे. आणि तुम्ही रोज हार बनवता आपल्या साईबाबाला, त्याबद्दल थोडक्यात माहिती. त्याबद्दल मला असं एक खंत की आपले रनिंगमध्ये कुठं मिळत नाही हार. दररोज सकाळी पूजा होते पालखीची, बाबांच्या पादुकांची पूजा होते. त्या पूजेसाठी पूजा झाल्यानंतर हार लागते. कुठं शक्य होते कुठं नाही होत. त्याच्यासाठी माझ्या मनात ते खंताला काय नाही, कधी कधी हार नाही मिळत. आपण खातो पण बाबांच्या गळ्यात हार पाहिजे. बरोबर आहे. त्यासाठी मला ते वाटत होतं ते मी करून केलं यावर्षी. मला चांगलं वाटलं म्हणून मी केलंय ते. आणि आपल्या मंडळाबद्दल काय बोलणार. मंडळ हा आपला द्वारकामाई पदयात्रा मंडळ केगाव चांगल्या पद्धतीनं आहे. सर्व व्यवस्था चांगली आहे. संध्याकाळी गरम पाणी मिळते, सकाळी गरम पाणी मिळते, जेवणाची सोय उत्तम आहे. दुपार मध्ये उन्हाच्या याच्यामध्ये आईस्क्रीम, लस्सी, थंडा पाणी सर्व काही व्यवस्थित मिळते. ओम साईराम. धन्यवाद. ओम साईराम. धन्यवाद. गौरव तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. खरं तर मला एवढाच सांगायचं आहे का आपला जो द्वारकामाई पदयात्रा मंडळ, या मंडळाचा आपला 22वं वर्ष, आणि 3 दिवस प्रचंड पाऊस पहिल्या दिवसापासूनच, आणि एकदम कंडिशन रोडची एकदम खराब. तेवढं संकट असून सुद्धा आपण चालत होतो. कुठलाही ना काय प्रॉब्लेम असताना आपण चालत होतो. आपल्याला खूप प्रॉब्लेम फेस करायला लागले तरी आम्ही चालतच होतो, बाबांची कृपा. आणि सतत 3 दिवस आम्ही त्याच वस्तीवर, आम्ही कुठली वस्ती स्किप नाही केली किंवा अशी पुढं पाठी नाही घेतली, आणि एकदम टायमावर. आणि पोरं सर्व चालत होती. भले पावसाचा त्रास होता तरी पण आम्ही चालत होतो. आम्ही कुठल्या संकटाला घाबरलो नाही. आमच्या वाटेशी आमच्या बाबांचा हात आहे म्हणून आम्ही चाललो, आणि असंच आम्ही चालत राहू. किती त्रास जरी आला तरी आम्ही साई पदयात्रा करत राहू. आणि खरं तर पप्पांच्याबद्दल बोलायचं झालं तर पप्पांचं 18वं वर्ष. पप्पांनी 18 वर्ष वारी केली. कुठलाच काही त्रास नाही, कधीच काही त्यांना त्रास नाही झाला. त्रास झाला तरी ते चालायचे, अशी कोणाला दाखवून नाही दिला. आणि त्यांच्याकडनं खरं तर मी इन्स्पायर झालो म्हणून मी पण करायला लागलो. बाबांची श्रद्धा खूप आहे मनात, आणि बाबांना खूप मानतो मी पण, म्हणून मी पण ही वारी करायला लागलो. आणि अनुभवाचं झालं तर मी 3 वर्ष चाललो आहे. खूप काही अनुभव आहेत पण त्यांच्यासमोर आपण खूप कमी आहोत, कारण का त्यावेळी खूप काही बघितलं आहे 18 वर्षात. आपण पण शिकतो त्यांच्याकडनं, आम्ही पण चालतो आहे. रितेश झाला, मी झाला, आमची जी मुलं आहेत ती आम्ही मस्ती मजाक वगैरे करत चालतो. आणि खरं तर हे लोक पण आम्हाला सपोर्ट करतात, कोणत्या गोष्टीला नाही बोलत कधी. आणि उत्तम व्यवस्था आहे आमच्या पालखीमध्ये. जेवण झाला, दुपारचं जेवण झाला, वस्ती झाली, कसलाच त्रास नाही, म्हणून आम्ही बिंदास चालतो. ओम साईराम. हे बघा, अनुभवाने भरलेली आपली माणसं भरपूर सारी. आणि आता आपल्यासोबत आहेत. काका तुमचं नाव? हरेश. आणि किती वर्ष झाली तुम्हाला? 4 वर्ष झाली. तुमच्या आठवणीतला क्षण आतापर्यंतचा? पहिल्या वर्षाचाच अनुभव. लय त्रास म्हणजे होतो, पण आता काही 3 वर्ष झाली, काही त्रास नाही. काय झालं असं पहिल्या वर्षी? पाय थोडेसे जर व्हायचे, फोर यायचे पायाला. ओम साईराम. फक्त निवास. सध्या तरी आपण आलोय आपल्या नाश्त्याच्या ठिकाणी. खरं तर आम्ही पोहोचलोय आमच्या नाश्त्याच्या ठिकाणी. खूप बरं वाटतंय. एकूण वरती बसले, जेव्हा सावली झालं तेव्हा बरं वाटायला लागलं. डीजे बोलली माणसं, डीजे वाले. अरे ओम साईराम. विश्रांती चालू आहे. साईराम. आपल्यासोबत दादा आहे. दादा नाश्ता करते. कसा झालाय नाश्ता? कर छान झालाय ना. धन्यवाद. नाश्त्याला 2 आयटम आहेत. काय चला, पहिला झेंडा सुद्धा निघलाय. ओम साईराम. आणि
ओम साईराम. आपली पालखी सुद्धा निघले. साई बाबा की जय. जय. ओम श्री साईनाथाय नमः. 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 ओम श्री साईनाथाय ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. श्री साईनाथाय नमः. ओम 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 श्री साईनाथाय नमः. आपल्यासोबत आता मामा होता. मामाने पालखी सुद्धा घेतली. मामाला आपण थोडासा विचारू की मामा तुला किती वर्ष झाली? मला पालखी किती चाललास एवढा? पालखी मी 10 वर्ष चाललो. 10 वर्ष झालो. कारण तर काही कारणास्तव मला कामामुळे येताना आला. आता मी 3 वर्ष झाले सतत येतोय. आता कमिटीवरती आहे ॲज ए सेक्रेटरी म्हणून. आपली माझा हा काम आहे की मुलांना साई भक्तांना सगळी व्यवस्था झाली पाहिजे व्यवस्थित. कुठल्या गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे. त्यांना त्रास झाला असेल त्यांना घेऊन जायचं काम माझं आहे. माझं म्हणजे पूर्ण आमच्या कमिटीचा. तर आम्ही आमचं पूर्ण प्रण करून त्यांना घेऊन जातो. जिथपर्यंत येते तिथपर्यंत घेऊन जाऊ आम्ही. शिर्डीपर्यंत तरी नक्कीच घेऊन जाऊ आम्ही. हा आमचा एक ध्येय आहे. ओम साईराम. आणि तुझा एक अनुभव सांग मला फक्त. माझे अनुभव तर खूप आहेत. त्रास तुझ्या आठवणीत राहिलेला असं आठवणीचा तर एक तो माझा म्हणजे मी चालता जाताना असं चक्कर तर आलेलीच मला. तेव्हा मला माझ्या सोबतच्या साई भक्तांनी पाणी वगैरे देऊन मला चालवलं. त्यानंतर मी विचार केला की आता नाही मी बसतो रिक्षामध्ये, मला नाही जमणार. तर माझ्या साई भक्तांनी मला सांगितलं नाही तुला चालायचं आहे, नक्की तू शिर्डीपर्यंत पोहोचणार. हा एक माझा अनुभव आहे स्वतःचा. त्रास खूप होतोय पण साईबाबांच्या ओढीने त्रास हा कमीच वाटतो आपल्याला. आणि तू एक आम्हाला गोष्ट सांगितली म्हणजे मला सांगितलेली, प्रश्न सांगितलेली ती एकदा शेअर कर आमच्या व्लॉग मध्ये. पहिल्या वर्षापासून चालतोय. एक 6 वर्ष झाले मला. 6 वर्षानंतर मला एक एवढा अनुभव आला की मी घरातून निघालो तेव्हा मी घरातून सांगितलं की मी मोबाईल नेणार नाही, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार नाही. हा एक माझा असा विचार केलेला की जायचं तर बाबांच्या पूर्ण मनापासून जायचा विचार करत, भजन करत, साईबाबांचा घोष करत जायचा. जाताना खूप अनुभव आले. पायाला फोड आले. चप्पल नाही माझ्या पायात, चप्पल नव्हते काय नव्हते. कसं तरी आपला त्या व्हाईट रब्बरवरनं चालायचो. डोळ्यातून पाणी यायचं. हे भजन करत 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 निघालो. घरी आलो. एकाच महिन्यानंतर मला एक कॉल लेटर आला. मला LED कॉल लेटर आला. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झाला आणि मी आज जॉबला सुद्धा आहे, गव्हर्नमेंट जॉबला आहे मी. म्हणजे ही सगळी बाबांची लीला आहे. श्रद्धा आणि सबुरी हा त्यांचा बाबांचा एक मूलमंत्र आहे. श्रद्धा म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा आणि सबुरी म्हणजे थोडं ध्येय धरा, तुम्हाला भेटेल, नक्कीच भेटेल. असं नाही की आज गेले शिर्डीला आणि उद्या भेटेल. फक्त थोडासा कालावधी लागतो. काही गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजे. त्यानंतर तुमच्या नशिबात जे आहे तुम्हाला भेटणार. साईबाबांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच भेटणार. ओम साईराम. ओम साईराम. आपल्यासोबत मनोज दादा सुद्धा आहे. मनोज दादा काय सांगशील? वारी हा निरीक्षण करा, तुमच्या मनापासून करा. ते साईबाबाचे 2 शब्द आहेत, श्रद्धा सबुरी. त्याच्याने तुमचं नक्कीच कल्याण होणार. असं नाही का वारी फुकट कधीच कोणाची जात नाही. तुझा सुद्धा एक अनुभव सांग आम्हाला. अनुभव म्हणजे मी जॉबला परमनंट नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये आहे. पण त्याच्यात मला लय बाबांनी सुखी ठेवलं आहे. असं नाही का पैसाच पाहिजे आणि ते सुखी होत असं नाही. वारीला जातो, मला देवाने भरपूर दिलाय. थोडा आहे पण त्याचं समाधान आहे, पण चांगला आहे. तुझा सुद्धा काय आहे का आठवणीतला क्षण वगैरे? हां, पहिले तर आम्ही 5-6 डोंगर चढायचो ना, तर रोड खराब होता एकदम. आणि असा अनुभव आहे काय म्हणजे एकदम चढताना एकदम रोडच नव्हता. डोंगर पार करायचा आहे, रोड नव्हता, काहीच नव्हता. त्याच्यातून चढायचं पालखी घेऊन. त्याच्यात असे चढताना हे व्हायचं काय कसा चढणार कसा नाही. तर कसा बसा आम्ही ते चढायचो डोंगर. कारण का 10 किलोमीटर आपल्याला, 10 किलोमीटर ना, 10 किलोमीटर आम्हाला वाचवत आहे. तर तो चढताना आम्हाला तेवढा 10 किलोमीटर वाचवायचा. आणि पोरांना पण तेवढं बरं वाटत. पण पालखी चढताना त्या क्षण एकदम
भारी वाटायचं त्या डोंगरातून चढायला. मला काल म्हणून तर भेटला नाही, पण आज भेटला म्हणून मी त्यालाच विचारते की कसा वाटते. म्हणजे आपली पोरं पण आता नवीन आहेत, यंग आहेत, मुलं यंग आहेत, त्यांनी चालतात बरोबर असं नाही, पण त्यांना माहीत नसतं रुटीन वगैरे. मग ते रुटीन वगैरे सांभाळण्यासाठी आपल्याकडे आहेत माणसं, त्यांना सांभाळतात. त्या दिवशी पण पहिल्याच दिवशी पोरं नेरूनला घुसली की हाणाला डबल आम्हाला रिटर्न द्यायला लागला. असं काही क्षण असतात का ते लक्ष द्यायला लागते, नाही तर पोरं रुटीन चुकली का ती पुढे जाणार. मग ते पुढे गेल्यावर 10-10 किलोमीटर 5-5 किलोमीटर आमचं लक्ष नसलं कोणाचा, ते ग्रुपमध्ये बोलत जातात. मग त्यांच्यासाठी लक्ष ठेवणं जरुरी असते की कोण कुठल्या रोडनी जाते कुठल्या नाही, तो करणंच आहे त्याच्यात. त्यामुळे आपले साई सेवक आहेत. ओम साईराम. चला ओम साईराम. आता आपण चाललोय आपल्या पुढच्या प्रवासाकडे. आपली पालखी गेले पुढं, आम्ही जरा लेट निघलो, फ्रेश बीच झालो. चला थोडक्यात आपल्याला माहिती सांगा. नमस्कार, ओम साईराम. हे आपले हे मंदिर दिसतंय, हे मंदिर शास्त्रीयरित्या खूप सुंदर आणि वास्तुशास्त्राप्रमाणे सुशिक्षित केलेलं आहे, सुशोभित मंदिर आहे. आणि माहिती मिळाल्याप्रमाणे हे 800 ते 900 वर्षापूर्वीचं शिवमंदिर आहे. याचं कृपया सर्वांनी दर्शन घ्यावं ही विनंती. ओम नमः साईराम. शिवाय. ओम नमः शिवाय. आपण विश्रांतीसाठी बसलोय. वरून समृद्धी महामार्ग आहे, त्याच्या खाली आणि आपण आलोय आणि पालखी निघलोय. बस आपण जाऊ. विश्रांती करून थोडा आपण निघलोय आणि दुसऱ्या झेंड्यासोबत आहोत आपण. किती टाइम लागेल अजून? किती किलोमीटर आहे? 1-1.5 तास जाईल आणखी आपल्याला. 4.5 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 4.5 किलोमीटर. 4.5 किलोमीटर अजून आहे आणि आपल्याला 1.5 तास लागेल आपल्याला. चला. पक्का ऊन लागणार आहे. ऊन पण नंबर आहे. फक्त सावली आजूबाजूला सर्व वरती समृद्धी महामार्ग आहे ढगाळ वातावरण. आणि क्लायमेट भारी आहे, पण ऊन जाम आहे. आमच्या पोरांचा हातसीन झालाय का उन्हामुळे थोडं आम्ही स्लो झालोय, कारण का आपली एनर्जी पण संपते. आपण सकाळपासून चालतोय, पण नो टेन्शन. आणि नो टेन्शन चालत राहणार. काय काय हो? एनर्जी ड्रिंक लाहोरी. ओम साईराम. ओम साईराम. आता आपण आलोय सायले गावात, जिथं आपली जेवणाची व्यवस्था केली आहे आणि दुपारची वस्ती आहे तिथं. इथं आतमध्ये देऊळ आहे तिकडं, तिथं गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो. आलोय शेट. काय खाता? पेरू. ओम साईराम. ओम साईराम. खातच नाही. ही कलेची माणसं आलेत आता. गाव आहे कलेचे आहे. कलेची आहे. कलेचे बेटा. कलेची भेट. तिथं कलेची पेटा होता. तुमच्या तर काय आहे?
नाही चुरमुरा पापड अलिबागचे फेमस पापड. काय बोलता अलिबागवरून आता आपण निघालोय आपल्या दुपारच्या वस्तीवरून. पालखी निघली आपली मगाशीच गेली आणि चहा बी घेतलाय यांनी पण घेतलाय आणि इथं मेकअप करताय. स्क्रीनची जेवढी चिंता आहे त्यांना. तर ओम साईराम. ओम साईराम. आपल्यासोबत दादा आहे. दादाचं नाव अजय. अजय दादा आहे. तर दादा किती वर्ष झाली? मला 13 वर्ष झाली. 14वं वर्ष आहे आणि मला शिर्डीला यायला खूप उत्साहित असतो मी. आणि मला जे मित्रांनी सांगितलेलं का आपण शिर्डीला जाऊ, राहुल कोली म्हणून होता, त्याला बोललो 22 नंतर आपण कुठेतरी शिर्डीला जाऊ पायी यात्रा करायला. तर बाबांची म्हणजे अशी इच्छा होती का पायी यात्रा मला करायचीच आहे. माझ्या मित्रांनी मला सोडलं पण खूप माझी आठवण येते त्याची. पण यावर्षी मी दरवर्षी त्याची आठवण काढतो. नाव सांग. राहुल कोली. राहुल कोली. आणि म्हणजे का चालू केलीस म्हणजे असं मला वाटायचं का बाबांचं दर्शन मी पायी घेतलं पाहिजे. खूप आठवण येत याची बाबांची. आणि मला असं वाटायचं का बाबांचं दर्शन पायी घ्यायचं. गाडीनी जी मजा आहे ती पायी चालणारी जी मजा आहे ती गाडीनी मजा नाही. आणि तुझ्या आठवणीतलं एक क्षण? कारण की मी पहिल्या वर्षी चाललेलो ना तेव्हा राहुल कोली म्हणून माझा मित्र होता, त्याच्याबरोबर चाललेलो. असं खूप थकलेलो म्हणजे पाचव्या दिवशी खूप थकलेलो. चालायलाच होत नव्हतं. ते दिंडीतली आपल्या उरणकेगाव दिंडीतली पोरं होती, बाल्या आणि सचिन आणि अजून एक होता. त्यांनी मला चालत घेऊन आलेले. चालत बोलले 5 मिनिटावर आपली वस्ती आहे, जेवण आहे. पण खूप आठवण आले त्यांची. अजूनही आठवण येतात आणि ते फोनही करतात. दरवर्षी मला फोन करतात, दिंडीला आहेत का नाही तुम्ही. अजून काय सांगायचं असेल तर? अजून खूप आठवणी आहेत. म्हणजे जे पहिल्या वर्षी रडलेलो, अक्षरशः मी रडलेलो का बाबांच्या दिंडीला येणारच नाही असा एक अनुभव होता माझा. कारण रडलेलो. लास्टच्या दिवशी अशी हालत झालेली का मला चालायलाच होत नव्हतं. तर दिंडीला चालता म्हणजे मी रडलो. पण बाबांनी दर्शन दिलं तेव्हापासून मी पायी यात्रा करत मला आता 13 वर्ष आहे. आता हा 14वा चालू आहे. चला ओम साईराम. ओम साईराम. तिथं आम्ही 2 जण गेल्या वर्षी ना बॅडवर गेलो होतो ना. यस गेल्या वर्षी नव्हता गेल्या वर्षी बाबा मला नव्हता बोलला. तिकडे आम्ही बॅडवर गेलो होतो गेल्या वर्षी. आणि योच बाबू होता ज्याने मला आवड घेतलेला गेल्या वर्षी इथं. ओम साईराम. बाबू कधीपासून सोबत आहे आपले? आपण सकाळी चाय पिला होता तेव्हापासून. श्री मारुती पोकळे यांच्याकडे आपल्याकडे दरवर्षी इकडे संध्याकाळी आरामाची व्यवस्था होते इथे. त्याकरता श्री द्वारकामाई पदयात्रा मंडळ त्यांचा आभारी आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. विश्रांती केली आणि आता आपण चालू आपल्या पुढच्या प्रवासाकडे. आकाश आपण विश्रांतीसाठी आलो आणि चहा पितोय आपण. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. श्री अशोक गव्हाणे यांचे काही अनुभव आहेत ते आपल्याला सांगतायत, त्यांच्याकडून ऐकूया आपण. ते पालखी चालली होती. पालखी चालल्यानंतर त्यांचे 5च माणसं होते. ते थांबले इथं पाणी पिण्यासाठी. 5 मिनिटं त्यांना चहा केला. चहा केल्यानंतर ते असेच आले. तर मग आल्यावर ती दरवर्षी आम्ही 2-3 वर्ष असं चहा देतो त्यांना. आमच्याकडे जेवणासाठी पण त्यांनी पालखी 1 वर्ष द्यावा असे आम्ही नम्र.
धन्यवाद. सर्व आम्ही थांबलोय आपण इकडं आणि श्री द्वारकामाई पदयात्रा मंडळ तुमचा आभारी आहे. अशीच व्यवस्था करत राहा आणि तुमचं जे मनामध्ये इच्छा आहे ते द्यायची तो आम्ही प्रयत्न करू नक्कीच आमच्याकडून. फक्त आमचा कसा डिस्टन्स थोडासा आम्हाला कव्हर करावा लागेल. आम्ही प्रयत्न नक्कीच करू. ओम साईराम. ओम साईराम. चला आता आपण चालू आपल्या रात्रीच्या वस्तीवर.
हॉल आहे. दरवर्षी आपला हॉल इथंच असते आणि शेवटचा दिवस आहे हा, शेवटची रात्र. आणि खूप सारा महिला वर्ग आलाय. काय करतात ते आपण त्यांना विचारू जाऊनच. ओम साईराम. काय चालू आहे? साई सेवा आज लास्ट दिवस. आपले उरणमधील सर्व महिला वर्ग आज आपल्या शेवटच्या वस्तीवर आलेत आणि पुऱ्या चालू आहेत. येणाऱ्या सर्व भक्तांसाठी ते पुऱ्या बनवतात आणि थोड्याच वेळात आरती चालू होणार आहे. आपले भोले मामा पण आलेत समोर आणि इथे सगळं विश्रांती घेतात. साईराम साईराम साईराम. आजचा आपला शेवटचा दिवस असेल आणि महिला वर्ग तिथं पुऱ्या करतात आणि हे इथं तेलमधून आणि आजचा शेवटच्या दिवसाचा मेनू वाटाणा भाजी आणि फ्लावर भाजी, शेवायची खीर, पुरी भात बस. आता काय बोलू? काय ना का मी दाखवते बघ. आपले KP साऊंडचे सर्व ज्याने आपल्याला 8 दिवस नाचवला. गावातली मंडळी आली ना. हाय करा हाय. बाय बाय. साईबाबाची पालखी सजवतात आणि काका तुमचं नाव? तुमचं नाव? प्रकाश घरत. आणि कुठून राहता तुम्ही? मांडवा. मांडवा. काय कशी कल्पना आली आणि काय अनुभव आहे? अनुभव म्हणजे आता आम्ही पायी चालत येत होतो ना इकडे, त्याची एक आवड म्हणून आम्ही हे करतो, बाकी हा व्यवसाय म्हणून नाही आमचा. आणि किती वर्ष झाली तुम्ही हे करता सर्व काय? हे आता एक 8 वर्ष झाली. 8 वर्ष म्हणजे ह्या पालखीला आपल्या केगावच्या केगावला या पालखीसोबत चालत यायचं. हां, तुम्ही चालत पण यायचे? चालत किती वर्ष आलात तुम्ही? 9 वर्ष. 9 वर्ष तुम्ही चालत आलात. मग पंकज वाकडे. आणि तुम्ही कुठे राहता? मांडवा. मांडवाला. तुम्ही सुद्धा कशी कल्पना आली म्हणजे तुम्ही पण सांगा, तुमचा अनुभव सांगा. अनुभव म्हणजे मी या पालखीतून चालत येत होतो. पहिले चालायला येतो, येत असतानाच पालखी सजवायची कशी ते अलगद काका आमच्या बरोबर येत होते, हेच सांगितलं की असं असं करायचं. ते पद्धतीने आम्ही केलं. भाऊ माझ्या बरोबर असायचा, पण लास्टला न्यायला भाऊची भरपूर याच्यात साथ असायची माझी. तो सर्व साहित्य तिकडची घेऊन यायचा. आम्ही काका आणि मी चालत असायचो बरोबर. नंतर तो गाडी घेऊन यायचा आणि सगळं साहित्य त्याच्यात घेऊन यायचं. असं जवळजवळ 8-9 वर्ष आम्ही पालखी सजवत आहे. आणि तुम्ही किती वर्ष चाललात म्हणजे पदयात्रेमध्ये आपल्या? जवळजवळ किती साधारण 8 ते 9 वर्ष सतत चालत. ओके, धन्यवाद. ओम साईराम. तुमचं नाव? कल्याणी प्रकाश गरत. प्रकाश गरत. आणि काय तुमचं नाव? हा, माझं नाव पूनम वाकडे. पूनम वाकडे. वाकडे. आणि तुमचा सुद्धा यात मोलाचा वाटा आहे पालखी चालवण्यात. तुम्हाला कसं वाटतं? छान वाटते. खरं तर हे
सजवायचा जो मान आम्हाला दरवर्षी मिळतो, त्यानिमित्ताने आमची शिर्डीमध्ये दरवर्षी फेरी होते, ते खरंच खूप आनंद वाटतो आम्हाला. आणि तुम्हाला कसं वाटतं? येतो आम्ही इथे. खूप छान वाटतं. पहिल्यांदाच आम्ही असं सजवतो लग्न झाल्यापासून, तर आम्हाला एवढं सजवण्याचं मान भेटतं. धन्यवाद. ओम साईराम. थँक्यू.